माधव काका कालच गावाकडं आलं होतं आणि गावात मयत यात्रा निघाली होती. ती म्हणजे गावातल्या सर्वात खुंखार बाईची. माधव काका मिलिटरीमध्ये भरती झाला होता वयाच्या 20व्या वर्षी. त्यामुळं माधव काका आणि त्या बाईची काही मुलाखत झालीच नव्हती. एकदा माधव काका लहान असताना त्या बाईकडे त्याला नेण्यात आलं होतं, ते म्हणजे पाणी भरून घ्यायला. जेव्हा म्हणतात ना की माणूस बिमार असला किंवा त्याला काही भूतभीत लागला असेल की पाणी भरून घेतात, माधव काकांचे सुद्धा तेच हाल झालं होतं. जेव्हा काका आपल्या म्हशी घेऊन रानात गेले होते तेव्हा अचानक जंगलात सगळ्या म्हशी हरवल्या. माधव काका लहान होते म्हणून ते सरळ जंगलात म्हशी शोधायला गेले. अचानक काका रस्ता चुकले. काका हिंडत होते अगदी येड्यासारखे. रात्र झाली, म्हशी घरी आल्या, पण माधव काका काही घरी आले नाही. म्हणून सारा गाव जंगलात शोधायला. रात्रभर शोधून झालं तरी काका काही सापडत नव्हतं. सगळं गाव परेशान झालं होतं, कारण काका त्यांना सापडतच नव्हते. शेवटी सकाळ झाली. गावातल्या विहिरीजवळ एक पिंपळाचं झाड होतं. सकाळी सकाळी विहिरीवर गावातली एक बाई पाणी आणायला गेली होती. तिने पाणी काढले, हंडा भरला. अजूनही कुणीच विहिरीवर पाणी आणायला आलं नव्हतं म्हणून तिला नवलच वाटलं. पण तिला हे कळायला उशीर लागला नव्हता की आपणच आज लवकर उठून पाणी आणायला आलो आहोत. कारण सकाळी सकाळी खूप गर्दी व्हायची. गावात पाण्याचा बराच तुटवडा होता. तशी गावची विहीर थोडी वेशी बाहेरच होती. वातावरणात एकदम शांतता होती. सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज कानाला गोडवा देऊन जात होता. सूर्यनारायण अजूनही फारसे प्रकटले नव्हते, त्यामुळं उजेड पडायचा बाकी होता. तिने डोक्यावर चुंबळ लावली आणि हांडा उचलला. ही खेप रिचवून पुन्हा दुसऱ्या खेपेला यायचं असा तिचा विचार होता. तिने हांडा डोक्यावर घेऊन समोर कूच केले. ती पिंपळाच्या झाडाच्या थोड्या अलीकडेच होती. एकदम ते शांत वातावरण भंगच पावलं, कारण पाखरांचा चिवचिवाट चालू झाला. तिचे लक्ष त्या पाखरांनी वेधून घेतलं. तिने सहज पिंपळाच्या झाडाकडे वर बघितलं. वर बघताच जोराचा आक्रोश केला. डोक्यावरचा हांडा तिने खाली आपटला आणि ओरडत गावाच्या दिशेने पळाली. तिचा आक्रोश बघून 4 गावातली लोक धावत तिच्याकडे पळत आली. तिची बोबडीच वळली होती. तिला काहीच बोलता येत नव्हतं. तिला लोक विचारत होती, अगं काय झालं, काय झालं ते तरी सांग. पण ती सांगण्याच्या अवस्थेतच नव्हती. तिच्या तोंडातून भीतीने एक शब्द फुटत नव्हता. सकाळच्या गारव्यात सुद्धा तिला दरदरून घाम फुटला होता. तिने फक्त एकच बोलणे चालू ठेवले, झाड झाड झाड. लोक पावसाळी होती, कारण तिची ही अवस्था बघून त्यांना काहीच सुचत नव्हतं. ते विहिरीकडे पळाले आणि झाडाकडे बघू लागले. त्यात एका माणसाचे लक्ष त्या झाडाकडे गेले. त्याची पाच्यावर धारणच बसली, कारण पिंपळाच्या झाडावर माधव काका एका फांदीला उलटा लटकलेला होता. त्यांनी जोराची आरोळी ठोकली. गावातली आणखी 10-12 लोक त्यांच्या दिशेने धावली. कुणाची सुद्धा झाडावर जाण्याची हिंमत होत नव्हती, कारण माधव काकाचे डोळे सताड उघडे होते. त्याचे पाय फांदीला अडकलेले होते. तो मेला की जिवंत आहे हे सुद्धा कळत नव्हतं. सगळं गाव हे भयानक दृश्य बघून हादरलं होतं. काय करावं हेच त्यांना सुचत नव्हतं. माधव काकाच्या घरच्यांनी तिथे रडारड सुरू केली. शेवटी 2 हिंमतवान तरुण झाडावर गेले. माधव जिवंत आहे असं त्यांनी सांगितलं तेव्हा कुठं तिथं उपस्थित असलेल्या गावकऱ्यांच्या जीवात जीव आला. माधवला खाली आणण्यात आलं. त्याचे डोळे सताड उघडे होते, पण त्याचे श्वास चालू होते. त्याला तोंडावर पाणी मारून जाग करण्यात आलं. पण सर्वांना एकच प्रश्न पडला होता की माधव झाडावर उलटा कसा लटकला.
सगळेजण घाबरले होते, कारण भुताटकीचा हा प्रकार या अगोदर असा घडलाच नव्हता. माधव काकाला त्या बाईकडे म्हणजे गंगू म्हातारीकडे नेण्यात आलं. माधव आता चांगलाच शुद्धीवर आला होता, परंतु समोर लोक काय बोलत आहेत हे मात्र त्याला काही कळत नव्हतं. गंगूबाई समोर काळ्या साडीमध्ये बसली होती. गंगूबाईचा मुलगा म्हणजे कडूबा, तोही बाजूला आपल्या हातात चामड्याचा पट्टा घेऊन बसला होता. माधव तिला बघून घाबरलाच, कारण तिने तोंडावर पदर घेतलेला होता. असं म्हणतात की गंगूबाईनं आपला पदर हटवून आपला चेहरा गावच्या कोणालाच दाखवला नाही. ती असं का करत असेल कुणास ठाऊक. पण माधवला बेशुद्ध होईपर्यंत पट्ट्यानं मारहाण करण्यात आली होती आणि माधवच्या अंगातील भूत काढण्यात आलं होतं. ते भूत त्याच पिंपळाच्या झाडात हातोड्याने भला मोठा खिळा ठोकून कैद करण्यात आलं होतं. आजही आम्ही जेव्हा गावात जातो तेव्हा त्या झाडाला असे 5-6 तरी खिळे ठोकलेले असतात. ही नेहमी अंधश्रद्धा आहे की आणखी काय आहे हे विचारांच्या पलीकडची गोष्ट आहे. कारण असं म्हणतात की ते खिळे काढले तर ती भूतं बाहेर निघतात आणि गावामध्ये भयंकर घटना घडू लागतात. म्हणून ते खिळे काढण्याचा कुणीच प्रयत्न करत नाही. खरं तर काही खिळे खोडाच्या वाढीमुळे बुजले देखील. अशा प्रकारे गंगूबाईनं बऱ्याच भूतांना कैद केलं आहे. गंगूबाई उत्कृष्ट वैद्य सुद्धा होती. बऱ्याच बिमाऱ्या तिने दूर केल्या होत्या, पण तिला काळी जादू सुद्धा येत होती, म्हणून सारं गाव तिला घाबरत होतं. परंतु आज त्याच गंगू म्हातारीनं आपला प्राण सोडला होता. गावच्या चिंतेत भर पडली होती, कारण काळ्या जादूची पुजारी गंगू म्हातारी आता या जगात नव्हती. ती परत येईल असा सर्वांना अंदाज होता. पण तिने आपल्या मुलाला सांगितले होते की मला जेव्हा जाळण्यासाठी नेण्यात येईल तेव्हा माझ्या सर्व बांगड्यांचा चुरा विभूतीमध्ये भारून टाका आणि माझ्या प्रेत यात्रेपासून गावाच्या वेशीबाहेर दूर तो चुरा टाकत आणा. तिचा मुलगा रडत रडत तो चुरा खाली टाकत होता. कुणालाच याबद्दल काहीच कळत नव्हतं. तिची प्रेत यात्रा निघाली होती. माधव काका बऱ्याच दिवसांनी गावात आला होता. आपल्याला ज्या बाईने वाचवले तिच्या प्रेत यात्रेत तो सामील झाला होता. अशी जगावेगळी प्रेत यात्रा संपली. पण म्हातारीच्या सांगण्यावरून म्हातारीचा चेहरा कोणीच बघू शकले नाही, कारण तिची तशी शेवटची अट होती आणि गावाने जड अंतःकरणाने तिला शेवटचा निरोप दिला. त्यानंतर ठीक दुसऱ्या दिवशी जनावरं शेतात पिकांची नासाडी करत होती, म्हणून माधव काका शेतात पाहणी करायला गेला होता. जेवण आटपून रात्री 10 वाजता एकटाच निघाला होता. माधव काका घरी आला की सुट्टीचा आनंद आपल्या शेतात घालवायला जायचा. शेतामध्ये रात्री रातकिड्यांची किरकिर चालू होती. वारा शांत वाटत होता. सगळं वातावरण जणू गोठलं होतं. त्याला एकही शेतात जनावर दिसेना. काकाने बॅटरी लावून सर्व शेतात चक्कर टाकली. त्यानंतर मित्रांना फोन करून त्यांच्याशी बोलत बसला. बघता बघता 11:30 वाजली. काकानं फोन ठेवला आणि परतीचा मार्ग पकडला. गावापासून 3 किलोमीटरवर काकाचं शेत होतं. बॅटरी चमकवत मस्त गाणं म्हणत चालला होता. आपल्याच गाण्यात मग्न होता. त्याने गाणं म्हणत तोंडाने आपली शिट्टी गाण्याच्या तालावर वाजवली. ती शीळ त्या रम्य वातावरणात आणखीनच सुरेल वाजत होती. त्याने आणखी चांगल्या तालात शीळ फुकली. काका चालता चालता अचानक थांबला, कारण काकाने शीळ बंद केली होती. तरीही
वातावरणात शीळ घुमत होती. काका बावचळले. त्याला धक्काच बसला, कारण त्याने शीळ बंद केली तरी शिळीचा आवाज येत होता. काका भीतीनं थरथर कापू लागला. काकाच्या चालता चालता लक्षात आलं की याच जागेवर गंगू म्हातारीचं प्रेत जळालं होतं. काका तिथून वेगाने चालत गावाच्या थोड्या जवळ येऊ लागला. तो वेगाने गाव जवळ करत होता आणि त्यात आणखी भर म्हणजे ती शीळ थांबायचं नाव घेत नव्हती. तेवढ्यात चालता चालता समोर त्याला एक म्हातारी दिसली. काहीतरी वाटेवर वेचत होती. काका एकदम जागेवरच थांबला. त्याने बॅटरी त्या म्हातारीवर दाबली. म्हातारी आपल्या डोक्यावर पदर घेऊन काहीतरी वेचत होती. काकाला चांगलाच धक्का बसला होता, कारण ती गंगू म्हातारी होती. काका स्वतःशीच म्हणाला, छे, ही तर मेली आहे, कुणीतरी दुसरंच आहे. असं म्हणून तो समोर गेला आणि मोठ्या हिमतीनं त्या म्हातारीच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, काय काय करत आहे? कोण आहे तू? भूत समजून मी काय घाबरणार नाही तुला. असं म्हणून काकाने त्या म्हातारीच्या तोंडावर बॅटरी दाबली आणि काका वेगानं मागं झाला, कारण ती म्हातारी कडुबा होता. काळी साडी नेसून, डोक्याला टिकली लावून, भस्म लावून. काका चांगला चिडला. कडुबा, तुम्हाला लाजबीज वाटते का नाही मला घाबरवायला? त्या म्हातारीच्या वेशात असलेल्या कडुबाने एक नजर फिरवली आणि बाईच्या आवाजात जोरात म्हटलं, माद्या, माई काम करू दे, दिसत नाही का मी इतक्या बारीक भुगा वेचत आहे म्हणून? माधव काकाला नवल वाटलं. काका हसून म्हणाला, वा रे वा कडुबा, मानलं तुला. बाईचे कपडे घालून बाईसारखा बोलतो, हुबेहूब. मी नाही घाबरणार तुला. कडुबा जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून माधव काका हादरलाच. ए माध्या, डोकसं फिरलंय का तुया? मले माय काम करू दे, सकाळ व्हायच्या आत. मले हा समदा चुरा याचायचा आहे. जर आता काय बी बोलला तर हितच मारून टाकील. माधव काका कडुबाला म्हणाला, अरे जा, मला काही धमकी देतो? थांब, तू हे सोंग साऱ्या गावाला सांगतो. असं म्हणून गावच्या दिशेने झपाझप पावलं टाकत माधव काका गावात पोचला. गावात आत शिरताना कडुबाचं घर लागतं. माधव काका मोठ्या आयटीनं तिथून निघून गेला, पण कडुबाच्या घरासमोर तो अचानक थांबला. बापरे, असं म्हणून तो जागेवरच गोठल्यागत उभा राहिला, कारण घरासमोर बसून कडुबा रडत होता. त्याचा चुलत भाऊ त्याची समजूत घालत होता. काकाचं डोकं आता गरगरायला लागलं होतं. कडुबा तर गावाच्या बाहेर बाईचे काळे कपडे घालून काहीतरी वेचत होता, आणि इथे हा कसा काय आला माझ्या आधी? माधव काकाला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. माधव काकानं घडलेला प्रकार त्याच्या चुलत भावाला सांगितला. कडुबा आणि त्याचा चुलत भाऊ त्याच्याकडे बघत थक्क होऊन उभे राहिले. कडुबा रडू लागला. तो रडत रडत म्हणाला, श्याम्या, माईनं सांगितलं तसंच झालं. माधव काका म्हणाला, काय झालं, काय झालं? कडुबा बोलायला लागला. माईने सांगितलं होतं की तिच्या बांगड्यांचा चुरा प्रेत यात्रेच्या वाटेत टाका. मी टाकला सुद्धा, कारण माई म्हणत होती मी मरून गेल्यावर बी माय भूत गावाकडं परत येईल, आणि ते बी रातच्याला. पण तू टाकलेल्या भारलेल्या बांगड्यांचा चुरा ते भूत आडवेल. ते बांगड्यांचा चुरा येचता येचता त्याला पहाट होईल आणि माय गावात येणार नाही. तू नशीबवान आहेस माध्या, तुला तिनं काय केलं नाही. असं म्हणून कडुबा जोरजोरानं रडायला लागला. माधा जोरात ओरडला, ती तुझी माय होती कशावरून? तो तूच होतास कडुबा. कडुबाचा चुलत भाऊ बोलला, माध्या, कडुबाची माय हुबेहूब त्याच्यासारखी दिसत होती, म्हणून तर ती आपले तोंड पदराच्या खाली
झाकून ठेवत होती. हे ऐकून माधव काकाचे डोके गरगर फिरायला लागले. हे काय घनचक्कर आहे, त्याला काय बी कळना. ती बाई कडुबा नसून ते त्याच्या मायेचं भूत होतं. हे समजल्यामुळं माधव काकाला परत चक्कर आली. माधव काका धाडकन जमिनीवर कोसळला. कडुबा आणि शामराव मात्र त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते. पण काकांचा डोळा तेव्हाच उघडला जेव्हा सकाळ झाली. गावातली लोक माधव काकाला बघायला गर्दी करत होते. माधव काका उठून बसला आणि कडुबा आणि शामरावकडे डोळे वाचून बघत बसला. त्याला हे घनचक्कर काय आहे तेच कळत नव्हतं. कडुबा मात्र त्याच्या म्हातारीची काळी साडी गुंडाळून शामरावला बाजूला बसवून त्याच्या आईच्या जागी बसला होता. शामराव हातात काळा पट्टा घेऊन माधव काकाच्या अंगातील भूत काढण्यास सज्ज होता. त्याच्या हातात एक भला मोठा टोकदार खिळा होता, जो पिंपळाच्या झाडात ठोकला जाणार होता. कारण हे खरंच एक घनचक्कर होतं.